गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच 9 विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पदांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं होतं। आज या प्रक्रियेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळालं असून ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका सभागृहात सर्व सभापतींची घोषणा केली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध समित्यांसाठी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज 5 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते। प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यानं निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध निवड ही निश्चित झाली होती। स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कलवंत सिंग सोहता यांची निवड झाली आहे। सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपाच्या मीना कौर, अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपाच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपाच्या विपुल मयेकर, क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपाच्या प्रीती विनोद माखीजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित माखीजानी यांची निवड घोषित करण्यात आली। आज झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, माजी आमदार पप्पू कलानी, आमदार बालाजी किणीकर, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण अशान, राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आलं। यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होती आहे। माननीय पक्षप्रमुख या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, आदरणीय लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी कलवंत सिंग सोहता बिट्टूबाई यांची सभापती म्हणून निवड झाली। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम समितीमध्ये दीप्ती नवीन दुधानी, आरोग्य व परीक्षण वैद्यकीय सहाय्य समितीपदी सविता प्रवीण तोरणे रगडे, माध्यमिक शिक्षण व प्राथमिक शिक्षण सभापतीपदी साक्षी संदीप सुर्वे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मीना दीपक सोंडे आणि महसूल समितीपदी प्रेरणा अजित माखीजानी यांची आज शिवसेनेच्या माध्यमातून सभापती म्हणून निवड झाली आहे। मी सर्व सभापतींचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो। आजच्या या सभापती पदाच्या निवडणुकीकरता जिल्ह्याचे कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय लांडगे साहेब उपस्थित होते। त्यांनी सर्व सभापतींना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला असं वाटतं की या महानगरपालिकेमध्ये महिला राज, कारण का आमच्या महापौर या महिला आहेत आणि सर्व सभापती या महिला आहेत, त्यामुळे शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी या सभापतीपदी विराजमान झालं, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। आज माननीय शिंदे साहब उनके आशीर्वाद से हम लोग चेयरमैन पोस्ट पे आए हैं। महिला बाल कल्याण समिति की तरफ से पूरे शहरवासियों को मैं एक आह्वान करती हूँ, आप लोग अपने सजेशंस महिला बाल कल्याण में क्या करना चाहिए हमें, क्योंकि हमारे पास बजट में नियरली 50 करोड़ के फंड्स पास है। वो आगे की बात है, कमिश्नर कितने अलाउ करते हैं, मगर हम कुछ नया करना चाहते हैं।
आपका स्वागत है। मेरा नंबर है 9922316789। कॉल न करके व्हाट्सएप पे आपके सजेशंस भेजिए कि महिला बाल कल्याण की तरफ से हमें क्या नया प्रोजेक्ट्स करना चाहिए शहर में। थैंक यू वेरी मच। जय हिंद। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.